प्रतीक्षा न्यूज 24 मराठीच्या खास रिपोर्टमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आणि आजच्या या खास रिपोर्टचा विषय आहे भाजप यांनी अजित पवार यांच्यासोबत केलेली युती, ही युक्ती फायद्याची की तोट्याची। लोकसभा निवडणुकीच्या निकालाने महायुतीच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले। महायुतीत सर्व काही अलबेल नसल्याचं महायुतीमधील नेत्यांच्या वक्तव्यावरूनच स्पष्ट होतंय। शिंदे सेना आणि अजित दादा गटाचा या निवडणुकीत भाजपाला काहीच फायदा झाला नसल्याचं सूर आता आवळण्यात येते। तर दुसरीकडे भाजपमधील नेत्यांच्या बेताल वक्तव्याचा अजित पवार गटाला फटका बसल्याचा पलटवार देखील करण्यात आलाय। त्यामुळे पराभवाचे खापर फोडण्यावरून महायुतीत ठिणगी पेटल्याचं दिसतं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे इंग्रजी मुखपत्र द ऑर्गनायझरने पहिल्यांदा भाजपसोबत अजित पवार गटावर सुद्धा तोफ डागली आहे। निकालानंतर लागलीच भाजपला आरसा दाखवण्यात आलाय। अजित पवार गटाला सोबत घेण्यानेच महाराष्ट्रात भाजपाला पराभवाचं तोंड पाहायला लागल्याचा आरोप या ठिकाणी करण्यात आलाय। भाजपने त्यांना सोबत घेऊन त्यांची किंमत कमी केल्याचं या मुखपत्रातून स्पष्टपणे म्हटलं गेलंय आणि त्यामुळेच आधीच पराभवाचं दुःख आणि त्यात या आरोपाचं ओझं अशी परिस्थिती आता सध्या अजित पवार यांची पाहायला मिळते। तर आता विधानसभेपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे डॅमेज कंट्रोलची जबाबदारी देण्यात आली आहे। कारण सामदाम दंड भेद सोबत फडणवीसांनी केलेले फोडीचं हे राजकारण लोकांच्या पचनी पडलं नाहीये आणि याचाच फटका भाजपला महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये बसलाय। मात्र आता याच पार्श्वभूमीवर भाजप विधानसभेत कुठल्याही प्रकारची रिस्क घेईल असं वाटत नाही। मात्र या सगळ्या गोंधळात अजित पवारांना कुठे फिट करायचं हा मोठा प्रश्न फडणवीसांसमोर उभा राहिलाय। मात्र वेगवेगळ्या मार्गाने अजित पवारांवर फुटणाऱ्या या खापरेवर उत्तर देत महायुतीत आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लोकांची कामं करण्यासाठी म्हणून गेलो। संघाच्या बैठकीत जी काही चर्चा झाली ती त्यांची अंतर्गत आहे। मात्र अजितदादांना घेऊन त्यांचं काही नुकसान झालं नाहीये। पण भाजपवरची जी काही नाराजी आहे त्याचा फटका अजित पवारांना बसला हे म्हणणं योग्य असल्याचा भीमटोला रुपाली पाटील यांनी हाणलाय। संघाच्या मुखपत्रात कोणीतरी लेख लिहिला, त्यानंतर सातत्यानं अजित पवारांना लक्ष करण्याचा प्रयत्न राज्यात सुरू झाला आहे। एवढंच काय तर भाजपच्या एका बैठकीत सुद्धा काही नेत्यांनी भाजपच्या पराभवाचं खापर अजित पवारांवर फोडलंय, ज्यातून असं लक्षात येतंय की भाजप सुद्धा संघाच्या या मताशी कुठेतरी सहमत आहे। मात्र यातून अशा प्रकारे अजितदादांना जाणीवपूर्वक लक्ष केलं जात असेल तर आम्हाला निश्चित वेगळा विचार करावा लागेल अशी प्रतिक्रिया आमदार अमोल मिटकरी यांनी दिली आहे। या सर्व वादावर सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। महायुतीत पक्षांबाबत बोलताना पक्षा अध्यक्षांची परवानगी घ्यावी अशी सक्त ताकीद अमोल मिटकरी यांना दिल्याचं तटकरे म्हणाले। राजकीय भाष्य करण्यापूर्वी मिटकरी यांनी परवानगी घेण्याची ताकीद त्यांना देण्यात आल्याचंही प्रदेश अध्यक्ष तटकरे यांनी स्पष्ट केलं। काही मंडळी महायुतीत बेबनाव असल्याचा मुद्दामहून प्रचार करत आहेत असल्याचा आरोपही यावेळी तटकरे यांच्याकडून करण्यात येतोय। मात्र चोहू बाजूंनी येणाऱ्या या नकोशा वाटणाऱ्या भावनेला कंटाळून राजकारणाची वेगळी चूल अजित पवार गट मांडतील का असा प्रश्न सध्या उपस्थित होतो। तर आजच्या या खास रिपोर्टमध्ये आपण इथेच थांबत आहोत। अशाच महत्त्वाच्या विषयांना घेऊन पुन्हा भेटूयात। तर पाहायला विसरू नका न्यूज 24 मराठी।